श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत. आणि आजच्या एका नवीन सुंदर विषयाला सुरुवात करते. तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाच गुरुवार आणि या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे की ज्यामुळे आपलं नशीब बदलून भाग्योदय व्हायला सुरुवात होतो. तसेच आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्ती ही पिढ्यानपिढ्या टिकून राहते. कधीही धनधान्य संपत्ती पैसा ऐश्वर यात कमतरता भासत नाही. एवढी महिमा ही अन्नपूर्णा देवीचे आहे. अन्नपूर्णा हे जे रूप आहे ते देवीचं पार्वतीचेच एक रूप आहे. महादेवांची पत्नी ही पार्वती माता असून अन्नपूर्णा रूप हे पार्वती मातेनेच घेतलेलं होतं. जगाच्या कल्याणासाठी देवतांच्या हितासाठी अन्नपूर्णा देवीची उत्पत्ती ही झालेली होती. धनधान्य पैसा ऐश्वर विपुल संपत्ती अचल संपत्तीचं मालक सुद्धा अन्नपूर्णा स्तोत्र हे आपल्याला बनवून देत असतं. यासाठी आपल्याला नित्यसेवेमध्ये म्हणजेच काय तर रोजच्या रोज सकाळ किंवा संध्याकाळ एक वेळ निर्धारित करून आपल्याला अन्नपूर्णा मातेचं जे स्तोत्र आहे संपूर्ण स्तोत्र हे म्हणायचं असतं. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपल्याला या पद्धतीने ही एक वस्तू जर आपण अन्नपूर्णा मातेला अर्पण केली तर आपल्या घरामध्ये धनधान्य पैसा अडका याचा कधीही जे आपण म्हणतो ना लय पावत नाही, म्हणजे कधीही संपत नाही, क्षय होत नाही. पैसा धन संपत्ती ही वाढायलाच सुरुवात ही होत असते. यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे 1.25 किलो गहू घ्यायचे आहेत किंवा 1.25 किलो बासमती तांदूळ घ्यायचे आहेत. तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही एक वस्तू घेऊ शकता. आता ही घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये बसायचं आहे. ज्यावेळी तुमची सकाळची देवपूजा उद्याची होईल त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा मातेची मूर्ती घ्यायची आहे. अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला तुम्ही षोडशोपचार याची पूजा करू शकता अन्नपूर्णा मातेची. आणि जल अभिषेक किंवा पंचामृताने ज्यावेळी तुम्ही अभिषेक घालाल त्यावेळी तुम्हाला श्रीसुक्ताचे एक वेळ पठण करायचं आहे. हे जर करू शकत नसाल तर फक्त अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे हा जो मंत्र आहे अन्नपूर्णा देवीचा तो म्हणायचा आहे. किंवा जय अन्नपूर्णा देवी जय अन्नपूर्णा देवी हा देखील तुम्ही मंत्र म्हणू शकता. आणि ज्यावेळी मग तुमचं अभिषेक वगैरे घालून होईल त्यानंतर तुम्हाला एक ताम्हण घ्यायचं आहे. स्वच्छ असावं ताट, स्टीलचं घ्या किंवा तांब्याचे घ्या. तांब्याचे पितळेचे अतिशय उत्तम राहील. नसेल तुमच्या घरामध्ये तांब्याचं किंवा पितळेचं ताम्हण ताट तर तुम्ही स्टीलचं ताट वापरू शकता. तर हे ताट आपल्याला पाटावरती ठेवायचं आहे आणि या ताटावरती आपल्याला स्वस्तिक बनवून घ्यायचं आहे कुंकवाच्या सहाय्याने. कुंकवाची थोडीशी पेस्ट बनवा, गंध बनवा. ज्या पद्धतीने आपण भाऊबीजेच्या वेळी किंवा रक्षाबंधनच्या वेळी बनवतो ना त्या पद्धतीने बनवून घ्या. आणि याच्या सहाय्याने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिकाच्या मधोमध तुम्हाला अन्नपूर्णा मातेची ही मूर्ती आपण ठेवायची आहे. मूर्ती ठेवल्यानंतर एक निरांजन लावून घ्या. तुपाचा असो किंवा तेलाचा असो, तुमच्या यथाशक्तीने तुमच्याकडे जी वस्तू असेल त्या वस्तूने तुम्ही हे निरांजन लावून घ्या. आता निरांजन लावून घेतल्यानंतर तुम्हाला जे तुम्ही तांदूळ आणले असतील बासमती तांदूळ 1.25 किलो किंवा गहू जर तुम्ही घेतले असतील घरामध्ये गहू असतील ते देखील तुम्ही घ्या. मात्र जे काय घ्याल ते स्वच्छ करूनच घ्या. आता हे घेतल्यानंतर काय करायचं आहे, एक मूठ हातामध्ये घ्यायची आहे. ह्या गव्हाची किंवा तांदळाची जे काही तुम्ही घेतलं असेल ते एक मूठ हातामध्ये घ्यायची आणि अन्नपूर्णा देवीचा मंत्र म्हणायचा. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती. हा जो अन्नपूर्णा मातेचा मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा आहे. आणि हा मंत्र म्हणून झाल्यानंतर जी तुम्ही एक मूठभर गहू किंवा तांदूळ घेतले असतील ते तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या बरोबर डोक्यावरती धरायचे आहेत आणि ही मूठ सोडायची आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण शिवलिंगावरती मूठ अर्पण करतो त्या पद्धतीने आपल्याला उद्याच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला ही मूठ अर्पण करायची
आहे। आता ही पहिली मूठ झाली। नंतर तुम्ही 1.25 किलो तांदूळ किंवा 1.25 किलो गहू जे काही तुम्ही घेतलं असेल ते संपेपर्यंत तुम्हाला ही क्रिया करायची आहे। एक मूठ भरून घ्यायची, अन्नपूर्णा मातेचा हा मंत्र म्हणायचा आणि नंतर ज्या पद्धतीने आपण शिवामूठ सोडतो त्या पद्धतीने आपल्याला अन्नपूर्णा मातेसाठी ही मूठ तिच्या डोक्यावरून सोडायची असते। आता हा जो विधी आहे तो तुम्हाला उद्या सकाळीच करायचा आहे। सकाळी तुम्ही ही पूजा केल्यानंतर दिवसभर अजिबात अन्नपूर्णा देवीचं ते स्थान हलवायचं नाही। मूर्ती धान्यामध्येच ठेवायची आहे। तुम्ही तांदूळ घ्या किंवा गहू घ्या, त्या धान्यामध्येच ती मूर्ती राहिली पाहिजे। आता ज्यावेळी शेवटची मूठ तुम्ही सोडाल, शेवटची मूठ सोडून झाल्यानंतर थोडंसं हळदी कुंकू अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचं आहे। हे झाल्यानंतर तुम्ही तिथे मनोभावे नमस्कार करायचा आहे। स्वतःच्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत की आमच्या घरामध्ये धन धान्य पैसा संपत्ती ऐश्वर्य हे वाढतच राहो, कधीही आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासून देऊ नको। माझ्या मुलाबाळांची प्रगती होऊ देत, माझ्या पतीची प्रगती होऊ देत, माझ्या घराची प्रगती होऊ देत, माझ्या माहेरच्या लोकांची प्रगती होऊ देत, माझ्या सासरच्या लोकांची प्रगती होऊ देत, अशी प्रार्थना प्रत्येक महिलेने उद्या करायची आहे। आता जरी मी तुम्हाला सांगू इच्छिते, जरी तुमचे मिस्टर ऑफ झालेले असतील तरी देखील तुम्ही ही पूजा करू शकता, कारण ही पूजा आपल्या धनधान्यासाठी पैशासाठी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आणि आपल्या माहेरच्यांच्या सासरच्यांच्या प्रगतीसाठी एका स्त्रीने करायची असते। त्यासाठी प्रत्येक कुलस्त्रीने ही सेवा नक्कीच करा। सेवा म्हणा उपाय म्हणा जो आहे तो सर्वांनी करा आणि नंतर दुसऱ्या दिवशी आता उद्या तुम्ही जी ही पूजा ठेवाल ती जशीच्या तशीच ठेवायची आहे, हलवायची नाही। तुमच्या घरामध्ये जास्त जर जागा नसेल तर तुम्ही हीच क्रिया तुमच्या देवघरामध्ये देखील बसून करू शकता। मात्र अन्नपूर्णा देवीचं जे ते ताट आहे ज्यामध्ये धान्याची मूठ तुम्ही सोडलेली आहे, अन्नपूर्णा देवीला अर्पण केलेली आहे, ते ताट अजिबात हलवायचं नाही कुठपर्यंत, शुक्रवारी सकाळपर्यंत। शुक्रवारी सकाळी तुम्हाला रोजच्या पद्धतीने देवपूजा करायची आहे आणि जे धान्य तुम्ही वापरलेले की नाही, मग ते तांदूळ असो किंवा गहू असो, तांदूळ वापरले असतील तर तुम्ही जे तांदूळ खाण्यासाठी वापरता, ज्या ठिकाणी खाण्याचे तांदूळ भरून ठेवले असतील तुम्हाला त्या तांदळामध्येच हे तांदूळ मिक्स करायचे आहेत। गहू जरी वापरले असतील तरी देखील गहू देखील तुमचे जिथे गव्हाचा साठा तुम्ही करून ठेवत असाल, मग कोणताही डबा असो काहीही असो, त्यामध्ये पुन्हा नेऊन हे गहू ओतायचे आहेत। अन्नपूर्णा देवीची ही छोटीशी पूजा करायची आहे तेव्हा सर्वांनी करा आणि प्रत्येकाच्या घरामध्ये पैशाची धनधान्याची ऐश्वर्याची भरभराट हो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून विनंती करून आजची माहिती मी इथेच थांबवते। माहिती आवडली असेल, व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।